महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं गणित इथून पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा होतं, आज सुद्धा आहे आणि आणखी 5 वर्ष राहील याची व्यवस्था फडणवीसांनी केलेली आहे. याचं कारण आपण बघितलं, काल भारतीय जनता पार्टीच्या 20 जणांची यादी ही जाहीर झाली महाराष्ट्रामधली आणि त्या यादीवरती जर आपण नजर टाकली तर देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या खुबीने जे त्यांचे कॉम्पिटिटर होते, 2 कॉम्पिटिटर, त्यांचा पत्ता महाराष्ट्रातून कट केला आहे. त्यातलं पहिलं नाव आहे मित्रांनो पंकजा मुंडे. तर या पंकजा मुंडे यांना पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला त्यांना जायचंच नव्हतं, दिल्लीला जायचं नव्हतं, पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं नाव हे लोकसभेच्या यादीमध्ये वरिष्ठांच्या पातळीवरती मॅनेज करून टाकलं. 2 नंबरचा नेता आहे मित्रांनो सुधीर मुनगंटीवार आणि हे तर फार ओपनली सांगत होते का मी माझं तिकीट कापणार आहे, पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांपुढे काही चाललं नाही आणि तो कॉम्पिटिटर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातून कट केला.